Ram Ram, we are seeing visuals of Ram Snehi devotees from Sillod Ramdwara, directed by Ramdwara, Jagatpal, Jalgav, Maharashtra, conducting a satsang, spiritual gathering, on the Kavalya Gyan, spiritual knowledge, of Adi Sadguru Sukhramji Maharaj on the occasion of wedding ceremony. This satsang has been organized especially for all the guests who have gathered for the wedding. The purpose is to ensure the welfare of all human beings, alleviate the great sorrows of this era, and enable them to attain ultimate happiness by revealing the secret of the Satswarup Paramatma, the Supreme Being. As part of this divine service, they also led the practice of constant remembrance of Ram's name, encouraging everyone to chant it with every incoming and outgoing breath. Hence, a heartfelt request is made to all. Let us all embrace the sacred practice of remembering Ram Naam with every breath we take, turning life itself into a journey of devotion and divine connection. Ram Ram. तंबाखू, बिडी, सिगारेट, मांसाहार, व्यभिचार, दारू या गोष्टींचं सेवन करत असाल तर या गोष्टींचं त्यागन करा, कारण तंबाखू जग में बुरी पाप दोष की खान और जो नर यासे लागा रहते महापापी जान, कहे राघव मैं क्या कहूँ कहते वेद पुराण. वडीलधाऱ्या मंडळींनी याचा विचार करायचा आहे की आम्ही जर व्यसन करत असाल तर आमची येणारी पिढी, आमचा समाज हा सुद्धा व्यसनांकडे लागेल आणि काहीतरी आदर्श आमच्याकडनं आमच्या समाजाला, आमच्या कुटुंबाला मिळाला पाहिजे, येणाऱ्या पिढीला मिळाला पाहिजे, म्हणून याचा विचार आम्ही करायचा आहे. आम्हाला अजून मिळालेला मनुष्य जन्म आहे. इथे आम्ही विचार करतो की मंत्रांचं उच्चार केलं जातं, मंगल अष्टक गायन केल्या जातात, पण संत सांगतात वेद पुराण उपनिषद कहो गीता में याही ब्रह्मा विष्णु महेश राम नित द्यावे सोही. हे गीतामध्ये सांगितलेलं आहे, हे उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे, हे पुराणामध्ये सांगितलेलं आहे, हे वेदांमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की या सृष्टीला चालवणारे देवता हे सुद्धा परमेश्वराच्या नामस्मरणाचा आधार घेतात. मग आम्ही का नाही घेतला पाहिजे? आणि जो याचा आधार घेईल तो सदा करता या दुःख महादुःखातून निघेल आणि परम सुखाची प्राप्ती करून घेईल, असे संत सद्गुरूंनी आम्हाला सांगितलेले आहे. आम्ही विवाहामध्ये पाहतो की ब्राह्मण असतात, पंडितजी असतात आणि ते मंत्रांचं उच्चारण करतात आणि विवाह सोहळा संपन्न करतात. पण पंडित म्हणजे कोण, ब्राह्मण म्हणजे कोण, हे संत सांगतात की पंडित सोही जानिये लोभ न धारे चित, ईश्वर इच्छा में रहे सदा विचारे नीत. जो व्यसनांचं त्यागन करतो आणि खऱ्या सत्स्वरूप ब्रह्माला, परमेश्वराला ओळखतो, तो खरा ब्राह्मण आणि त्याच्या मंत्रांचे उच्चारण करून तो विवाहविधी संपन्न करतो, हे संतांनी सांगितलेलं आहे. मग आपण या ठिकाणी समजवत आहात, सांगत आहात की या सर्व सृष्टीला परमात्माचा आधार आहे आणि तो आधाराचा आपण आता परमेश्वराचा राम नामाचा घ्यायचा आहे आणि राम नामाच्या आधाराने हा विवाह सोहळा आपल्याला या ठिकाणी संपन्न करायचा आहे.